मस्त हेल्दी बीटरूटचा पराठा असा माझा नाश्ता चाललाय. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल. तर घरातल्या सर्व फॅमिलीचा नाश्ता, जेवण, कोणाचे टिफिन हे काम सर्व झालेलं आहे. त्यानंतर मी माझं स्किन केअर करते आणि हे रोज मी करतेच. म्हणजे घरातले सर्व जोपर्यंत बाहेर जात नाही ना तोपर्यंत मी माझं स्किन केअर करत नाही, कारण की सगळं घाई लागलेली असते. कोणाला नाश्ता, कोणाचा टिफिन. 2 दिवस झाले तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत ते जरा कमी दिसत असतील. त्याचं कारण देखील हे आहे, जे मी हे सिरम यूज करते ना फ्लिकचं, यासोबत एक फेसवॉश देखील आलेला आहे. हे मी 2 दिवस झाले यूज करते आणि याचा इफेक्ट एवढा छान आहे ना की 2 दिवसात माझे जे पिंपल्स होते ते कमी झालेत. डॉक्टरकडे गेल्यानंतर जेवढा मला इफेक्ट भेटला नाही ना त्यापेक्षा दुप्पटचा इफेक्ट मला या सिरमने आणि फेसवॉशने दाखवला आहे. फक्त 2 दिवसात माझे चेहऱ्याचे पिंपल्स एवढ्या प्रमाणात कमी झालेले आहेत आणि मला तर खरंच मॅजिकच वाटलं. मीनू देखील तेच म्हणत होती की बापरे काय लावत आहेस, अगदी 2 दिवसात तुझे पिंपल्स गायब होत आहेत. आणि हे मी मिशोवरूनच परचेस केलं आहे. मी बघत होती म्हणजे मला त्यावरचे प्रोडक्ट घ्यावे लागतात, तर मग मी चांगले प्रोडक्ट त्यावरती बघत असते. तर मग मला हा प्रोडक्ट दिसला. मी रिव्ह्यू बघितले, सर्वांचे रिव्ह्यू खूप चांगले होते. कोणी ते म्हणत होतं आम्ही हे 4-4 बॉटल मागवले, खूप छान आहेत. तर चला म्हटलं स्वस्तात मिळत आहे तर ट्राय करायला काय होत आहे. त्याचे रिव्ह्यू बघूनच मी ती बॉटल ऑर्डर केली आणि खरंच मला वाटलं नव्हतं की एवढं मॅजिक करेल. एवढी छोटीशी बॉटल. आर्यन आज घरीच होता आणि जाऊला पुसायची होती लादी. आर्यनच्या सुरू होती की मम्मी मला पास्ता बनवून दे. तर मग जाऊ त्याला म्हणाला असं कर, तू माझं काम कर, मी तुझ्यासाठी पास्ता बनवते. त्याने फक्त 1-2 फरके मारले आणि मनाला झालं माझं पुसून. त्या 1-2 फरके मारल्यानंतर तो म्हणाला की मम्मी मी किती दमलो, चल दे माझा पास्ता मला खाऊ दे. त्यानंतर मी गेली बिट्टूला स्कूलमधून आणायला. तिकडनं येताना माझं एक काम देखील होतं. मला नळाला ना कॅब घ्यायची होती. ती कॅब घेतली. त्यानंतर मी घरी आली आणि बिट्टूचं एवढं रडणं पडणं सुरू झालं की चल मम्मी मला उसाचा रस प्यायचा आहे. आम्ही घरी आल्यानंतर तिच्या स्कूलजवळ गेलो. तिच्या स्कूलच्याच बाजूला आहे उसाचा रस. उसाचा रस ही अजिबातच पीत नाही, पण हट्ट एवढा असतो की चल मम्मी मला प्यायचंच आहे. तिथे गेल्यानंतर शेवटी 2 घोट पिली आणि 2 ग्लास मलाच प्यावे लागले. का बरं आरू पुसत होतं ना लादी, काय झालं? हो कोणाला मारू मग? याला मारू? बघ ना किती मारलं गेला. बिझी आहे मीनू, तिचे पेन्सिल काउंट करत. तू तिला का मारतेस? दे ना मग. माझी घरातली बाकीची कामं झालीच होती, तर चला म्हटलं 2 कपडे ऊन पडलेले होते त्याचे व्हिडिओ देखील बनवून घेऊया. एवढे तर व्हिडिओ नव्हते, पण भूक लवकरच लागली. चला म्हटलं पहिला पेट पूजा करूया. काल ना मी मस्तपैकी 1 लिटरचं दही बनवलं. आता मी तुम्हाला दाखवते किती छान बनलं. एकदम गाळं घट्ट दही बनलंय. माझं कसं आहे ना, मी काही बनवलं ना की जाऊ समोर जास्तच कौतुक करत असते आणि जाऊला दाखवते की मी बनवलंय. त्यांना म्हटलं जरा चकून बघा बरं कसं झालंय. मग जाऊ म्हणाला मस्त 1 नंबर. मग मी पण ठुमका लावला 1 नंबर. तुझी कंबर. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आर्यनची इच्छा झाली होती मठ्ठा खायची. मग काय जाऊ बाई भिडे इथे कामाला मठ्ठा बनवायला. हिवाळा वगैरे असला तर मी अजिबात दही ताक खात नाही, पण उन्हाळा असला ना की अजिबात काही करायची नसते. ताक दही जे काही येईल ते खात राहायचं. काही एक्सरसाइज करू नको. क्या ढूंढ रही है तू? हिची शोधाशोध फक्त सामान कुठे दिसते आणि मी कधी फेकते आणि कधी खेळते त्यासाठी असते. मी ना थोड्या वेळ किचनमध्ये बसले, त्यानंतर रूममध्ये उठून आले. तेवढ्यात बिटूचा टायमिंग झाला ट्युशनचा. तिला म्हटलं चल तुला तयार करून देते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे हिने नवीनच नाटक सुरू केले की मला झोप आली. ट्युशनचं नाव काढलं की ते झोप. मी म्हटलं हा फंडा काही चालणार नाही बेटा, रोज झाले मी तेच ऐकते, चल पटकन ट्युशनला सोडून देते. तिची ट्युशन संपून ती घरी आली. व्हेरी गुड. रडली नाही ना तू गुड गर्ल. तिला पाठवलं होतं मी थोडंसं तिच्या फ्रेंडसोबत खेळायला. जास्त तर ती घरामध्येच असते, बाहेर कधी कधीच नेत असते. ती खेळायला गेली. म्हटलं तर चला आपण आपलं पटकन आवरून घेऊया, मस्त जेवणाची तयारी करूया. तर मी इथे कुकरला लावणार होती मुंगाची डाळ. तेवढ्यात बिट्टू खेळून घरी सुद्धा आले. आल्यानंतर म्हणाली मम्मी माझ्यासाठी ना पराठा बनव. मी म्हटलं कशाचा बनवू, पनीरचा बनवू की गोबीचा बनवू की आलूचा बनवू. तो म्हणाले आलू पराठा बनव. आणि तुम्हाला सांगते सकाळपासून आज ती स्वतःच्या हाताने जेवत आहे आणि मला खरंच कौतुक वाटत आहे. आज ती पूर्ण दिवस माझ्या हाताने अजिबात जेवली नाही, ती स्वतःच जेवली तिच्या हाताने. मला जायचं होतं उद्या लग्नामध्ये, त्यासाठी मला काहीतरी गिफ्ट आणायचं होतं. आणि जाऊबाईला ना उद्या त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये होली सेलिब्रेशन होतं, त्यासाठी एक टी-शर्ट आणायची होती. चला म्हटलं तुमच्यासोबत मी पण येते. मग काय आम्ही 2 चुडेला निघालो आमची गाडी घेऊन. खूप दिवसानंतर आज आम्ही दोघी एकत्र जाणार आहोत.
मी तर काय होती त्या अवस्थेत आली, किचनमध्ये भाजी केली आणि तशीच निघून आली चेहऱ्याला बांधून. दुकानामध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला 2 प्रिंटच्या टी शर्ट दाखवल्या. एक होती ही वरची आणि दुसरी प्रिंट होती ही. तर इथे आमचं सुरू झालं जवळचं की कोणती घेऊ सांग गं. तर तिला म्हटलं हे जे तुझ्या हातात फर्स्ट नंबरची तुला दिसते ना तीच घे. ती टी शर्ट घेऊन आमची सवारी निघाली गिफ्ट गॅलरीच्या इथे. तर मी गिफ्ट गॅलरीच्या इथे गेली नाही तर डायरेक्ट आली होती DIYमध्ये. म्हटलं चला तिथे पण बरेच छान छान गिफ्ट्स असतात. पण यावेळेस ना त्यांच्या इथे काहीच गिफ्ट्स नव्हते. जे आपल्या घरगुतीसाठी सामान लागते तेच होते. मग का आमच्या जाऊबाईला जसं जसं सामान दिसत होतं तसं तसं त्यांचं सुरू होतं की मी हे सामान घेते ते सामान. भरपूर त्यांनी सामान घेतलं तिथलं. घ्यायला तो लग्नासाठी गिफ्ट गेलं होतं पण यांनी त्यांची शॉपिंग करून घेतली. त्यानंतर आम्ही घरी गेलो, जेवण वगैरे केलं. त्यानंतर मी अजिबात शूट केला आणि शूट सुरू झाला तो दुसऱ्या दिवसाचा. तर मी इथे तयार झालेली मस्त. इथे मी एकदम सिम्पल मेकअप लुक केलाय आणि हा जो मेकअप लुक आहे ना तो कन्सिलरनी केलाय. मस्त असा मेकअप झालाय आणि सर्व गोल्डची ज्वेलरी घातली माझ्या कानातले आणि मंगळसूत्र. इथे सासूबाई आणि बिट्टू देखील तयार आहे. स्टॉल वगैरे बांधून आता आमची सवारी निघणार लग्नामध्ये. तिथे पोहोचल्यानंतर ना बिट्टूला मी मोबाईल दाखवला. जसा मोबाईल दाखवला मी जशी चुकीच केली. इथे काय झालं ना, हिला ना एकदम छोटा टिक्का आवडतो आणि मी मोठा टिक्का लावला. मग काय वयाने तो टिक्काच पुसून टाकला. माझं काम कसं आहे ते दगडावर डोकं मारण्यासारखंच. एखाद्याला जी गोष्ट माहीत नसते ना ती माहीत करून द्यायची. नाही 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 करत शेवटी तिने तो टिक्का पुसून टाकला. मंडपात गेल्यानंतर सासूबाईंच्या त्यांच्या नातेवाईकांसोबत गोष्टी चालू झाल्या आणि हे त्यांच्याच नातेवाईकांचं लग्न होतं. छानसं डेकोरेशन. त्यानंतर आमच्या गप्पा गोष्टी सुरूच होत्या. तेवढ्यात माझ्या फॉलोअर भेटल्या. त्या 2 भेटल्या होत्या तर त्या देखील या लग्नामध्ये आलेल्या. पण त्यांच्यासोबत ना शूट किंवा फोटो काढणं झालंच नाही. तेवढ्यात एंट्री झाली मस्त नवरी नवरदेवांची. मी एकदम बाजूलाच बसलेली होती तर हे इथे फवारे निघत होते. त्याच्याने आम्ही जरा लांबच पळालो. कारण भीती खूप वाटते ना त्याची, आपल्या अंगावर पडेल ना आपण जळेल, त्यापेक्षा लांबच बरं. चला म्हटलं 10-15 मिनिटं थांबलो लग्न मंडपात आणि लग्नाला सुरुवात झाली. मग काय सर्व लेडीज जात होत्या जेवणाकडे. मग म्हटलं आपणच का थांबावं, पहिला तर नंबर माझा जेवणामध्येच असतो. मग मी पण गेली, प्लेट घेतली आणि जेवायला बसली. पहिले पेट पूजा फिर काम दूजा. लगेचच मग मी बिट्टूला घेऊन घरी आली. सासूबाई तिथेच थांबल्या होत्या नवरीकडे. तर मी बिट्टूला सोडणार होती ट्युशनमध्ये. तर बिट्टूचं असं म्हणणं होतं की मी जात नाही ट्युशनला, मी झोपते. तर 2 मिनिटात बिट्टू लगेच झोपली आणि असं झालं. आम्ही घरी जसं आलो ना तसं माझ्या मोबाईलचं नेटवर्क गेलं आणि आर्यन जो घरी होता तो देखील ट्युशनला निघून गेला. इथे बिट्टू झोपली आणि सासूबाई होत्या नवरीच्या इथे. सासूबाई म्हणाल्या की मी तुला अर्ध्या तासात फोन करते, तू मला घ्यायला येशील. आता त्या फोन कशावर करतील आणि मी तर त्यांना कधी घ्यायला जाऊ हा प्रश्न पडलाय. मी जर घ्यायला गेली तर बिट्टू एकटी घरी झोपलेली आहे. ती जर झोपेतून उठली तर नुसता रडणा पळणा कळेल. आणि नेटवर्क जसं गेलं ना तसं आलंच नाही बराच वेळ. त्यानंतर 2 तासानंतर माझा फोन आला, नेटवर्क आलं. इकडून तिकडून आता बिट्टू कशी झोपली, बिचारा लाईट गेला. आणि ती तर वया अशी झोपते की पूर्ण ब्लँकेट अंगावर घेऊन, गरमी असो थंडी असो काही असो, चादरला अजिबात सोडायचं नाही. खिडकी उघडली जेणेकरून वारा येईल. बाहेरचा वारा तर कमी, उन्हाची वाफ येत आहे. तर मला प्रश्न पडला की सासूबाईला आणायचं कसं. तर घरी कोणी नाही. सासूबाई मला फोन करून करून परेशान. फोनमधलं माझं नेटवर्क केलं. बिट्टू झोपलेली होती, मी एकटी घरामध्ये. मला होतो तो बोर. मी आली बाहेर आणि बघत बसली स्वतःला मोबाईलमध्ये. तेवढ्यात माझं समोर लक्ष गेलं तर ते म्हणजे हिरव्या कोथिंबीरकडे. एवढा छान झाला ना कोथिंबीर, मस्त मोठा मोठा देखील झालाय. ती झोपलेली होती तर संध्याकाळचा कचरा देखील काढून घेतला पटकन, कारण की ती उठली तर बया बडबड करून मला काहीच करू देत नाही. नशीब मग संध्याकाळी जाऊ घरी आल्या. त्यांना म्हटलं मी लगेचच सासूबाईला घेऊन घरी येते, तू चहा ठेव. त्यांना आणल्यानंतर मस्तपैकी चहा पिला. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.